सांगायला अतिशय लाज वाटते, कारण की हे सरपंच पद किंवा ही ग्रामपंचायत निवडणूक ही काही दरवाजाला सरपंचाची प्लेट लावण्यासाठी नाही राहत। एकीकडे शासन हागणदारी मुक्त गाव म्हणतंय, इकडं पाणीच नाही तर माणूस कुठं जाणार आहे। नाशिक जिल्ह्यातील गणूर गावात काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं। पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकत सरपंच, ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयातच थांबवत प्रशासनाला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला। चांदवड तालुक्यातील गणूर गावात गेल्या 3 महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। अखेर संतापनावर झाल्यानंतर गावकऱ्यांनी थेट ग्रामपंचायत गाठली। हंडे डोक्यावर घेऊन महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या। पाणी द्याच्या जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। दरम्यान पाणीपट्टीचे बिल भरूनही पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या या भागात दरवर्षीच पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, मात्र यंदा परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं। आधी पाणी मगच कुलूप उघडणार असा इशारा देत ग्रामस्थांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे। आता प्रशासन किती लवकर जागं होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी गणेश बाळासाहेब ठाकरे, गणूर ग्रामपंचायत। आज गणूर ग्रामपंचायतीची अशी दयनीय अवस्था झाली आहे। झाले तब्बल 3 महिन्यापासून आम्ही वारंवार तोंडी तक्रारी करून देखील सरपंच, ग्रामसेवक हे कुठल्याही प्रकारचं पाण्याचं नियोजन करत नाही आहे। आज आमच्या इथं खूप बहुसंख्येनं मुस्लिम समाज असताना त्यांचा एवढा मोठा ईदचा सण झाला तरी त्यांना पाणी भेटलं नाही। त्याच्यानंतर आमच्या इथं अखंड हरिनाम सप्ताह हा खूप मोठ्या प्रमाणात होतो। रोज 1000 लोकांचं जेवण असताना तिथंसुद्धा पाण्याची कमतरता भासली आणि या ग्रामपंचायतीने एकदम निष्काळजीपणा करतात। 1 वर्षापासून त्यांनी टेंडर तयार करून ठेवलं आहे पाईपलाईन नीट करायचं, आणि त्यांनी आज काल परवा काम केलं, ते बी गटारातून केलं। पाणी पण एवढं त्यांनी एकदा पाणी सोडलं, एवढं घाण पाणी सोडलं का सर्व लोक लहान मुलांसहित सर्व आजारी पडले। त्यांनी शेजारात आम्ही आज गणूर ग्रामपंचायतीला टाळा ठोकला आहे, आणि तोपर्यंत जे पाण्याचं आम्हाला लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना कोंडून ठेवणार। 3 महिने झाले तसं पाण्याचा पत्ता नाहीये, आणि प्यायचं काय रोज उठून। आज म्हाताऱ्या माणसाने हे गुंडे घेऊन कुणीकडे जायचं आणि कुणीकडे काय करायचं, आणि कोणाच्या नदीवर विहिरीवर जायचं। विहिरीवाले सुद्धा पाणी भरून देते नाही, त्यांच्याच विहिरीमध्ये पाणी नाही तर आम्हाला पाणी देईल कोण? सांगायला अतिशय लाज वाटते, कारण की हे सरपंच पद किंवा ही ग्रामपंचायत निवडणूक ही काही दरवाजाला सरपंचाची प्लेट लावण्यासाठी नाही राहत। सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात जे अडीअडचणी येतात त्याच्यासाठी असते। एकीकडे शासन हागणदारी मुक्त गाव म्हणतंय, इकडं पाणीच नाही तर माणूस कुठं जाणार आहे। काय पाहुणा माणसाला सुद्धा म्हणावं लागतं का येऊ नका आमच्याकडं, काय इतकी शोकंतिका आहे। आणि असा चुकीचा कारभार या गणूर ग्रामपंचायतीत चाललेला आहे। खरंच या सत्ताधारी पक्षाची पण आमचं सुद्धा काही धकत नाही, यांचीच बुद्धी चालत नाही, त्याच्यामुळे आम्ही बी काय करणार आहे। आम्हाला पाणी पाहिजे, बाकी आम्हाला तुम्ही काही करा। गणूर ग्रामपंचायतीमध्ये महिलांनी हांडा मोर्चा काढून या निम्न प्रशासनाचा आणि आमच्या ग्रामपंचायतीचा निषेध व्यक्त केला, घोषणाबाजी केली। आज 3 महिने झाले, 3 महिन्यापासून आमच्या गावात पाण्याचा थेंब मिळत नाही आहे, आणि MGPला पत्र दिलं आहे। ग्रामसेवक मॅडम विविध प्रकारच्या विविध कारणं सांगून 3-3 महिने गावाला पाणी नसणारं हे एकमेव गाव आहे। काही तर तरुणांनी असं सांगितलं जर गावात पाणी आलं तर दिवाळीसारखे आम्ही फटाके वाजू, इतकी शोकांतिका पाण्यासाठी होती। आणि चांदोडपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असणारं आमचं गाव पाण्यानं आज व्याकुळ आहे, आणि खरोखर आमच्या गावाचे आत्तापर्यंत लोक म्हणत होते आज येईल उद्या येईल, 3-3 90 दिवस पाणी नाही येणार गाव तुम्ही बघितलं आहे का महाराष्ट्रामध्ये? ते आमचं गणूर गाव आहे। गणूर तालुका, चांदवड जिल्हा नाशिक या गावामध्ये कायमच पाण्याचा दुर्लिस्त तयार होतं। कोणी सरपंच पुढे येऊन बोलायला तयार नाही, कोणीतरीच येतं काहीतरी सांगतंय। तर आम्हाला याचा ठोस खुलासा झाल्याशिवाय आणि 3 महिन्याची पाणीपट्टी माफ झाल्याशिवाय हे आंदोलन तर काही मागं घेतलं जाणार नाही। हे ठोकलेले ताळत आम्ही काही काढणार नाही, आणि खोटं आश्वासन द्यायचंच नाही आम्हाला। तारीख पाणी आता सध्या कशाचं पिता तुम्ही मग? पाण्याची गोष्ट अशी, कोण मोटरसायकल जाऊन कोणाच तरी मळ्यातून, कोणीतरी पिकअपमध्ये टँकर ठेवून, पण काही लोकांना मोटरसायकल पण नाही आहे। काही म्हातारे एकल महिला, एकल पुरुष इथं राहत आहेत, त्यांच्या पिण्याच्या आंघोळीची इतकी दुरावस्था आहे का ते विचारायला नको। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।